मयूर दादाच्या वाढदिवसासाठी आलेली बच्ची कंपनी, आपण सगळ्यांनी मयूर दादाला वाढदिवसाच्या टाळ्या वाजवून हार्दिक शुभेच्छा द्यायच्या आहेत. प्रत्येकाला मयूर दादा प्रत्येकाला बॅग देणार आहे, त्याच्या जोरात जरा टाळ्या वाजवा. मयूर, तुला बदलापूरकरांच्या वतीनं वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. कोणत्याही प्रकारची शहरामध्ये बॅनरबाजी न करता, वायफळ खर्च न करता एक शालेय उपयोगी वस्तूंचा वाटप या उद्देशाने तू या ठिकाणी जी काही लहान मुलांना आज वाटप करणार आहे त्याच्यामध्ये लकी ड्रॉ ठेवलेला आहे. आणि नेहमीच तू अशा प्रकारचं सामाजिक कार्य करत आहे. तू आणि तुझा भाऊ दोघजण आणि तुझी पूर्ण टीम प्रत्येक समाज कार्यामध्ये हिरारीने भाग घेत असतात. त्याच्यामुळे मयूर, येणाऱ्या काळामध्ये तू नेहमीच म्हणत असतो की मला राजकारणामध्ये यायचं नाही, मी बाहेरून चांगलं समाज कार्य करतो. निश्चितच कधी कधी ते सुद्धा चांगलं आहे, परंतु तुझ्यासारख्या तरुणाची राजकारणामध्ये निश्चितच गरज आहे. येणाऱ्या काळामध्ये निश्चित तू विचार कर. मी त्याच्या टीमला सगळ्यांना आवाहन करीन की मयूरसारखा एक नवजवान तरुण कुठेतरी राजकारणामध्ये आला तर त्याला चांगली दिशा होईल. कारण राजकारणामध्ये नसताना सुद्धा तू जे कार्य करतोय, जे शैक्षणिक क्षेत्रामध्ये असेल, क्रीडा क्षेत्रामध्ये असेल, ते अतुलनीय आहे. म्हणूनच तुला आम्ही पुन्हा एकदा आमंत्रित करू. आजच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित सन्माननीय आमदार किसनजी कथोरे साहेब यांनी तुला आशीर्वाद देण्याकरता या ठिकाणी ते आलेले आहेत. मी आपल्या सर्वांना विनंती करेन की निश्चितच मयूर हा अतिशय गुणी मुलगा आहे. बांधकाम व्यावसायिकामध्ये अतिशय अल्पावधीत तो पुढे गेला. त्याचा भाऊ आणि तो प्रचंड मेहनत करत आहेत. मेहनतीशिवाय कसलंच फळ मिळत नाही आणि तीच मेहनत मयूर करतोय. मयूर, तुला पुन्हा एकदा आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि बदलापूरकरांच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राजेंद्र दादा घोरपडे. अतिशय मार्मिक शब्दात या ठिकाणी राजेंद्र